DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। येवला तालुक्यातील चिंचोळी बुद्रुक येथे सामाजिक ऐक्य, राष्ट्रप्रेम आणि प्रेरणादायी विचारांचा अनोखा संगम पाहायला मिळाला। गावातील बशीर हमेशा शहा कुटुंबियांनी आपल्या मुलगा इम्रान शहा यांच्या शुभविवाह निमित्ताने लग्न पत्रिका वाटप कार्यक्रमाची सुरुवात गावातील शहीद मेजर नारायण निवृत्ती मडभई यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करून केले। तसेच उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत शादी मुबारक निमंत्रण देत समाजापुढे एक आदर्श उपक्रम उभा केला। मुस्लिम कुटुंबियांनी गावातील सामाजिक ऐक्य आणि हिंदू मुस्लिम एकोप्याचा संदेश देत या कार्यक्रमातून राष्ट्रभक्तीचा अनोखा आदर्श समाजासमोर मांडला। बशीर हमीद शहा यांनी सांगितले की शहीद मेजर नारायण मडभई हे सुट्टीवर गावी आल्यानंतर गावातील मुलांना सैनिक भरती, पोलीस भरती आणि उच्च पदस्थ अधिकारी होण्यासाठी सातत्याने मार्गदर्शन करत असत। त्यांच्या प्रेरणेमुळे गावातील अनेक युवक आज सैनिक दल, महाराष्ट्र पोलीस, नेव्ही, CBI तसेच विविध स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात कार्यरत आहेत। त्यांनी पुढे सांगितले की मेजर नारायण मडभई यांच्या मार्गदर्शनामुळे आमची मुले घडली। त्यामुळेच शुभ कार्याची सुरुवात त्यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करून करण्याचा निर्णय घेतला। परवीन बशीर शहा यांनीही आपल्या मनोगतात सांगितले की नारायण तात्या यांच्या मार्गदर्शनामुळेच मी महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत होऊ शकलो। त्यावेळी युवा नेते सचिन आहेर, मविप्रचे शिक्षक महेश पाटील सर, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष साहेबराव मडभई, शहीद मेजर यांचे वीर पिता निवृत्ती रामभाऊ मडभई, वीर पत्नी सोनाली नारायण मडभई, बंधू बाळासाहेब मडभई, बशीर हमीद शहा, भाऊसाहेब मडभई, उद्योजक ज्ञानेश्वर चव्हाण, बागायतदार जगदीश घोटेकर, माजी तंटामुक्ती अध्यक्ष अर्जुन मडभई, सरपंच प्रभाकर सूर्यवंशी, माजी सरपंच रवी अण्णा गुंजाळ, पुंडलिक मडभई, मंगल मडभई, नंदा बाळासाहेब मडभई, वर्षा भाऊसाहेब मडभई आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। युवा नेते सचिन आहेर यांनी आपल्या भाषणात सांगितले की बशीर हमेशा शहा यांनी सुरू केलेला हा उपक्रम समाज प्रबोधनासाठी अत्यंत उल्लेखनीय आहे। शहीद मेजर नारायण मडभई यांनी गावातील युवकांना दिलेल्या प्रेरणेचे हे जिवंत उदाहरण आहे। महेश पाटील सर यांनीही विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन उच्च पदावर जावे हा संदेश मेजर मडभई कायम देत असत आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळेच अनेक युवक विविध क्षेत्रात यशस्वी झाल्याचे सांगितले। गावात हिंदू मुस्लिम ऐक्य टिकून राहावे, गावातील मुलांना योग्य मार्गदर्शन मिळावे आणि समाज एकत्रित राहावा हा या उपक्रमामागील मुख्य हेतू असल्याचे बशीर हमेशा शहा यांनी स्पष्ट केले। कार्यक्रमाच्या शेवटी वीर जवान शहीद मेजर अमर रहे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला आणि भावपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। DPA न्यूज साठी प्रतिनिधी प्रवीण पाटील, येवला। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।